ठाण्यातून बातमी आहे। ठाण्यामधील घोडबंदर मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। काम सुरू असल्यामुळे वाहनांची कोंडी झालेली आहे। ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटाचं काम सुरू असल्यामुळे 25 ते 29 एप्रिल पर्यंत ब्लॉक घेण्यात आलेला आहे। मात्र पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। घोडबंदर मार्गावरती अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। मीरा भाईंदरवरून ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांना अर्धा तासासाठी ब्लॉक उघडण्यात येतो, तर त्याच पद्धतीने ठाण्याकडून मीरा भाईंदर अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अर्धा तास ब्लॉक उघडण्यात येतो। आधीच वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या घोडबंदर वासियांना आता आजपासून 4 दिवस आणखी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने गायमुख घाटाचं पुन्हा दुरुस्तीचं काम काढलं असून त्यामुळे येत्या 26 ते 29 एप्रिल पर्यंत एक मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे। दरम्यान वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, खरं तर प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की जर काही काम असेल तरच घराबाहेर पडावं आणि जी अवजड वाहनं आहेत त्यांना इथून बंदी घालण्यात आली होती। असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। नक्कीच जान्हवी, जर पाहायचं झालं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो आणि ज्या ठिकाणी महत्वाचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्याच ठिकाणी मी आहे। हा गायमुख घाट आहे। या गायमुख घाटामध्ये हा जो ब्लॉक केलेला रस्ता आहे हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्या बाजूने येणारे जे वाहन आहेत त्यांचा आत्ताच ब्लॉक उघडण्यात आलेला आहे। ही मीरा भाईंदर कडून ठाण्याकडे जाणारी वाहतूक आहे। तर या बाजूला आपण पाहतोय ही ठाण्याकडून मीरा भाईंदर आणि अहमदाबादकडे जाणारी वाहतूक आहे। ही जी वाहतूक आहे ही अर्धा तास थांबवण्यात आलेली आहे। तर याचा परिणाम ठाण्यावरती झालेला आहे। ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। एकंदरीतच अवजड वाहनांना जरी प्रवेश बंदी असली तरी सुद्धा अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळतात। खारेगावकडनं कळवा मार्गे येणाऱ्या जे काही अवजड वाहनं आहेत त्यांना खारेगाव टोल नाक्याला थांबवून तिथून मानकोली अंजूर फाटा मार्गे वळवण्यात येत आहे। तर दुसरीकडून जे चिंचोटी मार्गे म्हणजे अहमदाबाद मार्गे जे अवजड वाहनं येत आहेत त्यांना पुन्हा त्याच मार्गे म्हणजे अंजूर फाटा आणि मानकोली मार्गे भिवंडी करून त्यांना इच्छित स्थळी पाठवण्यात येत आहे। असं असताना देखील मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि आपण पाहतो आता इकडचा ब्लॉक जो आहे तो उघडलेला आहे। ठाण्याकडची वाहतूक आता सुरू झालेली आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ते आहे आणि यासाठी हे जे सगळे ट्रक्स आहेत अवजड वाहनं आहेत त्याचप्रमाणे जो दुचाकी आहेत या सगळ्यांना या वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करावा लागतोय। एकंदरीतच आज जी जी सीईटीची परीक्षा देखील आहे आणि जी या सीईटीचे अनेक विद्यार्थी या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले देखील पाहायला मिळतात। अगदीच अगदीच धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।